नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत. तर बघा, आम्ही आलो होतो बारामती येथील कृषी प्रदर्शन पाहायला. तर भविष्यातील शेतीवर आधारित भारतातील पहिलेच कृषी प्रदर्शन होते आणि खूप मोठं प्रदर्शन होतं बघा. तिकीट वगैरे घेतलं आणि आत्ता चालू आहे आम्ही आतमध्ये. तर इथून आतमध्ये जाण्याचा मार्ग होता. तर बघा, आतमध्ये गेल्यानंतर पूर्ण दाखवते. तर पहिला हा स्टॉल होता तो फवारणीचा, ड्रोन फवारणी. म्हणजे 5 मिनिटामध्ये अगदी 10 मिनिटं, 5 ते 10 मिनिटात फवारणी शेतीची. तर त्याचं पण खूप छान मार्गदर्शन केलं त्यांनी. आणि हा होता इलेक्ट्रिक जे कीटक असतात, ट्रॅप, तो इलेक्ट्रिक ट्रॅप होता. तर त्याचं पण होता दुसरा स्टॉल. नंतर बघा इथं भाजीपाला वगैरे, तिथून म्हणजे परदेशात जो भाजीपाला असतो, तर त्याचं इकडं आपल्या इकडं डेमो दाखवला होता. डेमो प्लांट तिथल्या विद्यार्थ्यांनी हे केलं होतं, तयार केला होता डेमो प्लांट. आणि इकडं बघा, इथं आहे शेततलाव. तर शेततळ्यामध्ये काय केलं आहे त्यांनी, मासेमारी म्हणजे मच्छी सोडल्यात. आणि इकडं आहे ते घर केलं आहे, तर त्याच्यामध्ये कोंबड्या ठेवल्यात. आणि वरती ते हे करून बघा, कोंबड्यांची जी विष्ठा आहे ती खाली जाते आणि त्याच्यावर मासे वाढतात आणि ते मग चांगला बिझनेस होऊ शकतो. तर खूप छान होती ती पण आयडिया. त्याच्यानंतर इथं ड्रोनचं प्रात्यक्षिक दाखवत होते. तर ते थोडंसं पाहिलं आम्ही. जरा यायला लेट झाला होता, त्यामुळं मग थोडंसं गडबड होती. तर बघा, ड्रोनचं प्रात्यक्षिक दाखवते ते अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये ते ड्रोननं फवारणी आपल्या एकरासाठी होऊ शकते. आणि सबसिडीवर ते ड्रोन वगैरे आपल्याला देऊ शकतात. 10 लाख काहीतरी किंमत आहे त्याची. आणि नंतर सबसिडी वगैरे देऊन सबसिडी त्याच्यावर मिळते. तर ते माहिती वगैरे त्यांनी सांगितली थोडीशी. तर इथं बघा, सगळं हे जे आहे ते परदेशी हर्ब्स आहेत. आणि याचा वापर आपण बर्गर, पिझ्झा वगैरे असतो ना, त्याच्यामध्ये कोथिंबीर आपल्या इकडे जसं चिरून टाकतात तसं ते त्यांच्या ते ज्या भाज्या आहेत, तर सर्व हे पालेभाज्यांचेच प्रकार होते. तर बघा, इथं पूर्ण त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या व्हरायटीचेच पालेभाज्या वगैरे ग्रो केल्या होत्या. जे कॉलेजचे विद्यार्थी होते त्यांचाच हा म्हणजे त्यांनी केलेले प्रोजेक्ट होते. आणि ते डेमो प्लांट त्यांनी तयार केलेले होते. तर बघा, खूप खूप व्हरायटी म्हणजे बऱ्याच व्हरायटीचेच होते. ह्याचे नाव पण इथं बोर्डवर त्यांनी मेन्शन केलेले होते. आणि खूप छान प्रकारे मॅनेजमेंट ते त्यांनी केलेलं होते तिथं. तर बघा, इकडं ही पण पालेभाजीच आहे. आणि हा आहे तो कोबी आहे. तर लाल कोबी आपल्या इकडं जनरली हिरवा कोबी असतो. तर लाल कोबी, जांभळा कोबी असे डिफरंट व्हरायटीचे कोबी तिथं त्यांनी ग्रो केलेले होते. आणि त्याचे नाव वगैरे त्यांनी असं पोस्टर वगैरे लावून खूप छान असं हे केलेलं होतं बघा. मेन्शन करून त्याची व्हरायटी कोणती, टाईप कोणता, ते सर्व मेन्शन करून छान हे केलेलं होतं. तर बघा, खूप खूप म्हणजे बऱ्याच व्हरायटीचे त्यांनी ते हर्ब्स होते. म्हणजे पालेभाज्यांचा टाईप होता. ते ग्रो केलेले होते. पहिल्यांदा यांचंच हे होतं विद्यार्थ्यांचं. तर बघा, ह्याची माहिती वगैरे आम्ही विचारली, पण खूप म्हणजे इतका गर्दी पण अफाट होती आणि गोंधळ खूप होता. त्यामध्ये काहीच म्हणजे असं कुणाचं हे होत नव्हतं. त्यामुळं मग आवाज हे केला आहे मी, व्हॉईस ओव्हर केला आहे. तर हे आहे बडीशोपचं झाड बघा. बडीशोपचे झाड म्हणजे बडीशोप वगैरे लागलेली नव्हती तिथं सध्या, पण त्यांनी एक ओळ केली होती त्याची पण. तर सर्व ज्या वनस्पती ज्या लावल्यात त्यांनी वेगवेगळ्या, तर त्यांची नावं वगैरे सर्व पूर्ण मेन्शन केलेली होती तिथं. आणि ही आहे ब्रोकोली बघा. तर आपल्या इकडं पुणे, मुंबई या शहरांमध्ये चालते ती ब्रोकोली. व्हेजिटेबल्स म्हणून भाज्यामध्ये वापरली जाते. शक्यतो व्हिलेजकडे नाही वापरली जात. तर खूप खूप नवीन नवीन व्हरायटीचे प्लांट्स पाहायला भेटले, नवीन नवीन पूर्ण. तर हा बघा, येलो फ्लॉवर आहे, येलो कलरचा फ्लॉवर. तर आपल्या इकडे जनरली पांढरा फ्लॉवर असतो, तर येलो कलरचा फ्लॉवर पाहायला भेटला. ही कोकिकू तर असं याचं नाव होतं, म्हणजे ह्या व्हरायटीचं नाव होतं. आणि येलो कलरचा त्याच्यामध्ये फ्लॉवर बघा छोटे आले होते, हा दिसतोय. तर जांभळ्या कलरचा पण फ्लॉवर होता. तर हा दिसतोय बघा, जांभळ्या कलरचा फ्लॉवर. तर
परदेशामध्ये ह्या जास्त करून म्हणजे वापरल्या जाणाऱ्या भाज्या आहेत. आपल्याकडे पण वापरतात, पण मुंबई, पुणे तिकडे आणखी वापरले जात असतील. जास्त मला पण नाही माहिती त्याविषयी. तर इथं स्ट्रॉबेरीचे 2-3 व्हरायटीज स्ट्रॉबेरीचे एकदम छान प्रकारे ग्रो केल्या होत्या बघा. आणि इथं वेदर स्टेशनचा उपयोग केला आहे. तर इथं दिसत असेल हवामान केंद्र. तर हे जे हवामान केंद्र आहे ते आपल्याला सर्व म्हणजे माहिती सांगतं. पाणी कमी आहे किंवा जास्त कुठली फवारणी करायची काय ते सर्व आपल्याला माहिती देतं. त्यामुळं प्लॉट इतका चांगला येतो ना, त्यांनी पूर्ण छान एकदम छान प्रकारे त्याचं मॅनेजमेंट करून खूप छान ग्रो केलेले होते प्लांट स्ट्रॉबेरीचा. आणि इथं आहे बघा आता हा शिमला मिरचीचा प्लॉट होता. प्लॉट म्हणजे डेमो प्लॉट 2-3 वळीमध्ये त्यांनी लावून त्यांची हे करून हे केलेलं होतं. आणि इथं बघा आपल्या इकडे असं पूर्ण असं पसरून लावलेलं असतं खरबूज किंवा कलिंगड. तर ह्यांनी हँगिंग प्रकारे ते लावलेलं होतं. तर त्याची माहिती पण त्यांनी सांगितली बघा. त्याचे फायदे आणि अशा प्रकारे ग्रो केल्यावर काय फायदे होतात ते सर्व त्यांनी सांगितले. तर ह्याच्यामुळं शेप साईज कलर सगळं मेंटेन राहते, पण मग उत्पादन कमी निघत असेल. एक जी क्वालिटी असते जर तुम्हाला त्या हिशोबानं भाव भेटला ना तर मग तिप्पट उत्पादन साध्या कल्टिवेशनला भेटतं. पण आपण उत्पादनाने क्वालिटीला प्रेफर करतो. क्वालिटी मेंटेन कारण एक्सपोर्ट मार्केट क्वांटिटीवर चालत नाही, क्वालिटीवर चालतं. 1-1.5 किलो पर्यंत व्हरायटी कोणची ही आणि ही हे काय आपण कंपनीचा दाखवत नाहीये प्लॉट, पण ही नो न्यूची आलिया व्हरायटी आहे आणि मधुमती व्हरायटी आपण काय हां स्टुडंटच आहेत सगळे दिसत कळतेच की स्टुडंट. त्याचं काय रोजमेरीचं काय यूज होतं? हे सगळे काय म्हणतात इसेन्शियल हर्ब्स आहेत, इटालियन हर्ब्स आहेत सॉरी. तर आपल्याकडे जसे मसाले वगैरे असतात ते तिकडच्या साईडला मसाले नसतात, तिकडे हे सगळे ग्रो केले जातात. होय का? परदेशामध्ये इटालियन. त्यांचे पिझ्झा झाला, पास्ता झाला, त्याच्यामध्ये हे सगळे टाकतात. ऑर्गॅनो टाकतो पिझ्झावरची सीझनिंग. भाजी आहे ना, आपण घरी ह्याची भाजी सुद्धा बनवू शकतो. जे छोटे छोटे फ्रुट्स आहेत ना त्याच्यापासून ऑइल सुद्धा निर्मित होते. आणि कोंब असतात ते छोटे त्याचे कोंब वाळवून त्याच्यापासून पावडर तयार केली जाते. जर ते पावडर आपण गरम पाण्यात उकळून घेतली तर किडनी स्टोन, ब्लड प्रेशर, अस्थमा वगैरे असे रोग बरे होतात. हे टेम्परेचर आपल्या इकडे पण म्हणजे साध्या कसल्याही रानात लावलं तरी चालतं. माळ रानात जरी लावलं ना तरी येतं. आणि एकदा लावलं ना तर 9-10 वर्ष टिकते. होय एक झाड. हो म्हणजे आपल्या मनाने जेवढं लावतं ना तेवढं. होय बघा KVKच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले म्हणजे त्यांचे प्लॉट किंवा ते होते त्यांचे. तर ते पाहून झालं. आता इकडं दुसऱ्या भागामध्ये आलो आहे आम्ही. तर इथं बघा असं हे केलेलं होतं बांबूनी मस्त असं कुंपण केल्यासारखं असं आतून. आणि त्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीचे भोपळे जे असतात ते ग्रो केलेले होते. आणि ते दिसायला पण आकर्षक दिसत होतं आणि सावली पण झाली होती. ते खूप भारी वाटत होतं. तर बघा वेगवेगळ्या व्हरायटीचे. आणि इथं इकडे आंब्याची वगैरे पण बरीच झाडे होती बघा. आंब्याच्या व्हरायटीज वेगवेगळ्या. जास्त म्हणजे काय झालं गडबडीत पाहिल्यामुळं काही व्हिडिओ नाहीत काढले मी. तर इथं ऑर्किडचे फ्लॉवर्स असंख्य व्हरायटीज आणि कलरमध्ये होते. तर त्याचा पण त्यांनी डेमो कोकोपीटमध्ये ते कुंड्यामध्ये लावून त्यांनी तो डेमो दाखवला होता त्यांचा. आणि ते माहिती वगैरे सांगत होते त्याची सर्व. आणि हा बघा झेंडू जनरली आपल्या इकडे म्हणजे मी बार्शीकडच्या भागाकडे राहते. तर जनरली पिवळा आणि केशरी ह्या 2 व्हरायटीचे झेंडू लावतात. तर इथं व्हाईट झेंडू पण पाहायला भेटला आणि असंख्य फुलं त्याला लागतात. तर आपल्या इकडं पण लावल्यावर त्याला मार्केट भेटेल का नाही काय माहिती, पण भेटेल बहुतेक. आणि खूप फुलं इतकी लागली होती पिवळ्या आणि केशरी झेंडूपेक्षा पण जास्त फुलं. आणि पूर्ण बघायनी हे केलं होतं थेऊर पुण्यातल्या कंपनीचं वगैरे ते होतं काहीतरी. तर इथं बघा आता आलोय मिरचीचं आहे. मिरचीचे पण असंख्य व्हरायटीचे डेमो प्लॉट होते म्हणजे ज्या त्या ह्यांनी केलेले त्यांच्या कंपनी किंवा त्यांचे काय असतील त्यांनी केलेले. तर इथं बघा गहू आहे
आणि गव्हाचं जे नियंत्रण वगैरे आहे त्याच्यावरची फवारणी वगैरे, तर ती ड्रोनरनं 3 डोनर दे हात, तर त्यांच्यामध्ये त्यांनी केलेली होती. आणि एकदम छान तो गव्हाचा प्लॉट आलेला होता, एक पण कीड नाही काय नाही, असं खूप छान आलेलं होतं. इकडं वांगे, टोमॅटो मल्चिंग पेपरवर केल्यामुळं गवत अजिबात येत नाही, तर ते पण छान त्यांनी दाखवलं होतं. आणि इथं आहे कांदा लागवड, जे आपण असं भुंड्यावर करतो, तर त्यांनी असे मल्चिंग पेपर वापरून केलं होतं. आणि ह्याच्यामुळं काय होतं, गवत पण येत नाही आणि उत्पादन पण जास्त निघतं आणि पाणी पण म्हणजे कमी लागतं, कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन येतं. आणि खूप म्हणजे आता आपल्या इकडे पण केलं पाहिजे मल्चिंग पेपरवर कांदा, तर खूप फायद्याचं आहे. त्यांनी ते माहिती वगैरे पूर्ण सांगून. आणि हा आपल्या इकडे केला जातो तो कोबी. इकडं टोमॅटोच्या व्हरायटीज होत्या. इकडं केळी. कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्यामध्ये हे सगळे होते डेमो प्लॉट. तर इकडं बघा लाल कलरची केळी ही पण होती, शोभिवंत लाल केळी, तर आपल्या इकडे नाही आहेत, तर सिटीच्या ठिकाणी बहुतेक असते ही बहुतेक. तर इकडे बघा तांदूळसुद्धा लागवड केलेला होता. तांदूळचे पण 2 ओळी त्यांनी ग्रो करून त्यांचा डेमो प्लॉट दाखवलेला होता. आणि इथं आहे कलिंगडची व्हरायटी. तर बघा एकीकडे त्यांच्या औषधं वापरलेला प्लॉट आणि एकीकडं न वापरलेला, तर असे 2 प्रकारचे त्यांनी प्लॉट म्हणजे काय फरक आहे ते पण सांगितलं होतं. आणि इकडं आहे पिवळं कलिंगड, आणि बघा त्याची माहिती वगैरे ते पोस्टर लावून छान त्यांनी सांगितली होती सर्व. आणि आपण काय विचारलं तर त्याची पण अगदी छान अशी माहिती ते विद्यार्थी सांगत होते. आणि तो व्हाईट कांदा आहे बघा, व्हाईट कांदा लागवड केलेली होती. इकडं राजमा वगैरे प्रत्येक हे होतं म्हणजे पिकाचं सर्व माहिती. आणि इकडं काळं गाजर आहे. तर बघा लाल गाजर पाहिलं असेल तर इकडं काळं गाजर पाहायला भेटलं. तर याच्यानंतर लाल घेवडा पाहायला भेटला. तर खूप नवनवीन माहिती भेटली बघा. आपल्या इकडे पिवळी मका असते, तर इथं काळी मका. नंतर बघा इकडं दाखवते, इकडं आहे जांभळी मका, परत चॉकलेटी मका, लाल मका, अशा 4-5 व्हरायटीच्या मका पाहायला भेटला. आणि त्यांची उंची आणि जे कणीस असतं ते पण खूप वजनदार आणि खूप छान ग्रो केलेलं होतं त्यांनी. तर आता बघा शिव मस्त पप्पांसोबत चलतोय, तर आम्ही 3 जण होतो आलेलो, माझा भैया, पप्पा, शिवचे पप्पा आणि मी. तर 3 जण त्याला थोडं घेत होतं. गर्दी फार होती, जेव्हा असं गर्दी नसेल तेव्हा मग त्याला खाली सोडायचो, मग तेव्हा चालायचं तो. तर इथं बघा असे भोपळे काय म्हणतात, काशीफळ भोपळा जो आहे, दोडका केला आणि त्याच्यानंतर त्यातच काशीफळ भोपळाचं 2 एकत्र प्लॉट केलेले होते. त्याचे फायदे वगैरे काय होतात ते सर्व त्यांनी माहिती सांगितली. इथं आहे चिया. तर ही चिया काय आहे तर एक प्रोटीन देणारी वनस्पती आहे. जवळ जसं लागतं त्यासारखंच लागतं ते. आणि इकडं बाजरी, तुर्की बाजरी, तर खूप मोठी कणस आणि ह्याचं उत्पादन पण भरपूर निघत असावं, तर ही पण इथं ग्रो केलेली होती. तर बघा चियाचे पण खूप फायदे आहेत, उत्पन्न पण भरपूर होतं सांगत होते ते. बाजरी आहे का? 100 रुपयाला पाकिट आहे, 100 रुपयाला पाकिट आहे. 100 ग्राम अर्धा गुंठा निघाल. तर बघा हे आता आपण झाडू जे घरामध्ये झाडतो, तर ती कशापासून, कुठल्या झाडापासून तयार होते, तर ती पण पाहायला भेटली. तर बघा असे झाडं असतात त्याचे, बांबू असतो त्या प्रकारे छोटीशी, आणि त्याचे वरचे जे तुरे असतात ते वाळवून नंतर त्याच्यापासून झाडू तयार केली जाते. तर त्याचे पण ते हे तर प्लांट ग्रो केलेले होते. आणि इकडं आहे जो आपला शेततळ्याचा कागद असतो, आणि तो वापरून छोट्याशा जागेमध्ये रेड चिलापी ग्रो केलेले होते त्यांनी. तर बघा छान त्यांना पाणी वगैरे त्यामध्ये टाकून आणि मल्चिंग म्हणते, शेततळ्याचा जो कागद असतो त्याच्यामध्ये ते करून हे केलेलं होतं मासेपालन. तर त्यांनी त्याची माहिती सर्व दिलेलं होतं, त्याचा फायदा किंवा
तर बघा इथं आता मस्त असं फुलांच्या गार्डनमध्ये आल्यासारखं वाटत होतं. इतके मस्त फुलांच्या व्हरायटीज आणि असंख्य व्हरायटीज आणि खूप छान ते ग्रो केलेलं होतं. तर बघू शकता इतक्या भारी भारी व्हरायटीज आणि इतकी छान फुलं होती मनमोहक करणारी. तर असं वाटत होतं काहीतरी फुलांच्या मस्त गार्डनमध्ये आलो आहे. आणि इथं सेल्फी पॉईंट पण होता किंवा असं फोटोसाठी पॉईंट पण होता. तर तिथे सर्वांनी मस्त फोटो वगैरे काढले आणि फुलांची आकर्षकता बघून असं मन भारावून गेलं होतं. इतके छान ते फुलं ग्रो केले होते. आणि बघा खूप म्हणजे झेंडू आणि आणखी व्हरायटीज भरपूर होते त्याच्यात. ते सर्व पाहिलं पण त्याचे नाव वगैरे एवढी नाहीत लक्षात. तर बघा काही आपल्या देशातील काही परदेशातील अशा सर्व प्रकारचे मोठ्यापासून लहानापर्यंत जे गिफ्ट देण्यासाठी ते फ्लॉवर गिफ्ट्स वगैरे असतात त्याच्यामध्ये वापरणारे सर्व ते होते त्याच्यामध्ये. तर इथं जांभळा कोबी होता. परत इथं हाताने जे यंत्र आपल्या शेतामध्ये वापरणं ते जुन्या काळातील ते यंत्रसुद्धा इथं तयार करून त्याचं पण प्रदर्शन होतं. तर कोळपणी, हात कोळपणी किंवा बैलानं जे कोळपणी असतात तर त्याचे पण इथं लावलेले होते बघा. इथं लावून त्याचे पोस्टर वगैरे लावले होते. तर इथं हे फ्लॉवर आहेत ते जे नारळाचं केसर असतं का त्याच्यामध्ये ग्रो केलेले होते त्यांनी. तर बघा त्या फ्लॉवर गिफ्ट देतो आपण गुच्छ फुलांचा गुच्छ असं भेट म्हणून फुलांचं देतो. त्याच्यामध्ये वापरली जाणारी फुलं ते ग्रो केलेली होती त्यांनी पॉली हाऊसमध्ये. तर आता इकडं दुसऱ्या ह्याच्याकडे चाललो आहे आम्ही पुढच्या भागाकडे. तर बघा ते ट्रॅक्टरला जोडलेलं फवारणी म्हणजे द्राक्ष बाग किंवा अशा याच्यामध्ये वापरलं जाणारं जे फवारणी यंत्र आहे ते असं ट्रॅक्टरला मागं बसून त्याचा ते डेमो देत होते. तर बघा मस्त दुसऱ्या इकडे आलो आता पुढे दुसऱ्या भागाकडे. तर इथं पण एक मासेपालन शेताळमध्ये मासे सोडलेले होते आणि मत्स्यपालनचा हा बिझनेस होता. तर इथं बघा जैन इरिगेशनचे जे स्प्रिंकलर आहेत तर 1 एकरामध्ये एक किंवा 2 स्प्रिंकलरनी पूर्ण एकरामध्ये भिजून होतं. आणि हे वेगवेगळे लहान स्प्रिंकलर आहेत तर त्याचे पण डेमो वगैरे होते. तर बघा कृषिक 2024चं मस्त आता ज्या कंपन्या वगैरे आहेत त्यांचे जे डेमो प्लॉट आहेत ते कंपन्यांचे बियाणे वगैरे त्यांचे बियाणे वापरून त्यांनी डेमो प्लॉट तयार केलेले होते. तर त्यांचं प्रदर्शन होतं इथं. तर ॲग्रोस्टारचं आहे बघा हे वांग. परत हे खरबूज फुलं पण त्यांनी सोबत ग्रो केलेली होती. खरबूज पण चांगला आहे बघा हे. आणि आमचं काही कृषी सेवा केंद्र आहे माझे मिस्टर चालवतात आणि त्यासोबतच नर्सरी पण आहे. तर त्यासाठी खूप फायद्याचं असं हे होतं. मग माझं त्यातून म्हणजे ॲग्री वगैरे माझं काही झालेलं नाही पण माझे मिस्टर आहेत ते त्या क्षेत्रात असल्यामुळं मग त्यांच्यासोबत मला पण यायचं म्हणजे मला पण ते पाहण्याचं भाग्य लाभलं. त्यामुळं सर्व भरपूर नवीन व्हरायटीजच्या ज्या व्हरायटीज आहेत फळामधल्या किंवा फुलामधल्या भाज्यामधल्या त्या खूप सर्व पाहायला भेटल्या. तर बघा मिरच्या पण एकदम नवनवी व्हरायच्या लांब लाल भडक आणि या संकरित तर सर्व त्या पण पाहायला भेटल्या. म्हणजे सगळे पिकांचे हे होते. तर काही काढले मी काही नाही. शिव पण होता त्यामुळं जेवढे जमले तेवढे काढायचा प्रयत्न केला आहे आणि ती माहिती पण तुमच्यापर्यंत पोहोचावी. तुम्हाला पण काहीतरी त्यातून मिळावं आणि तुम्ही पण पुढच्या वेळेस नक्की यावं हे पाहायला प्रदर्शन. त्यासाठी तुम्हाला पण माहिती आणि खरंच हे खूप फायद्याचं असं शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचं आहे प्रदर्शन. नवीन माहिती मिळते. नवीन बियाणे किंवा त्यांचं आणखी आपल्याला काय आपल्या उत्पन्नामध्ये भर होऊ शकते. तर त्यासाठी पण याचा खूप मोठा उपयोग होतो बघा. तर बघा हे ज्या त्या कंपन्या ज्या आहेत त्यांचे डेमो प्लॉट होते. त्यांनी त्यांच्या व्हरायटीचे सीड्स वापरून त्यांची औषधं वापरून काय रिझल्ट येतात तर ते डेमो प्लॉट त्यांनी हे केलेले होते.
तर बघा मिरच्या कसल्या भारी लागल्यात. सेमिनिस या कंपनीची होती. तर त्यांनी त्यांचे हे करून प्लॉट तयार केलेले होते. तर बघा ही व्हरायटी होती सेमिनिसची. तर खूप छान मिरच्या होत्या त्या पण. तर त्याचे नंबर वगैरे यांनी घेतले, आपल्याला नंतर नर्सरीसाठी वगैरे उपयोग होईल म्हणून. तर मी शिवला बघत माझं पण सर्व बघायला चालू होतं. शिवचे बघा फोटो काढायचे म्हणलं की शिव आगाऊपणा करायचा. त्याला फिरायचा खूप कंटाळा आला होता, पण मग फिरत होता. तरी पण त्याला पण लहानपणापासूनच शेतीची आवड आहे, पण आणखीन त्याला हे व्हावं म्हणून त्याला पण आणलं होतं. तर बघा इथं वेगवेगळ्या व्हरायटीचे त्यांचे सीड्स कंपन्यांचे आहेत ते. ही मिरची 21 पोपटी मिरची जी आहे ती होती. इकडं वांगे, भेंडी आरडोरचे होते वाटतं हे बहुतेक. आरडोरचे आहेत का कोणचे आहेत की. तर ज्या त्या कंपन्या होत्या त्यांनी त्यांचं केलेलं होतं. त्यांचे प्रदर्शन वगैरे त्यांनी छान मांडलेले होते. तर हे आहे आरडोर सीड्स. तर त्यांचे फुलांचे सीड्स आहेत, झेंडूचे सीड्स. ड्रीम येलो ते आम्ही नर्सरीमध्ये लावलेलं. तर तिथं पण त्यांनी मिस्टरांनी भेट दिली आणि त्याची माहिती वगैरे सर्व जाणून घेतली आणि बियाण्यांविषयी पण आणखीन माहिती त्यांना मिळाली. आणि त्या शिव मस्त फुलांचा हे घेत होता, फुलं पाहण्याचा आनंद घेत होता मस्त. हे पण छान मस्त फुलांमध्ये भारी वाटत होतं फुलं पाहून. तर बघा इकडं पण मस्त ग्रो केलेली शिमला त्यांचे सीड्स जे आहेत आरडोरचे, आणखी वेगवेगळे फुलांचे आहेत, बियांचे आहेत, मिरच्या वगैरे त्या. तर त्यांनी ते ग्रो केलेले होते. तर बघा ही संपूर्ण माहिती मिस्टर जे आहेत माझे ते घेत होते ते माहिती, शिमला मिरची वगैरे. तर शेतीविषयक त्यांना खूप माहिती आहे. तर आणखीन नवनवीन माहिती खूप मिळाली आणखीन प्रदर्शनामुळे. तर मी पहिल्यांदाच आले होते. हे त्याच फील्डमध्ये असल्यामुळे प्रत्येक वर्षी असतं, पण मला पहिल्यांदाच म्हणजे प्रदर्शनामध्ये येण्याचं भाग्य लाभलं होतं. त्यामुळं खूप भारी वाटलं आणि भरपूर असे नवनवीन व्हरायटीज पण पाहायला भेटल्या. तर बघा इथे पूर्ण फिरून उन्हामध्ये आम्ही फिरत होतो. शिव पण मस्त आमच्यासोबत फिरत होता. तर इथं आहे आता कुट्टी, जे आपण ऊसाचं म्हणतो ना, ऊसापासून ते करतात कुट्टी आणि ते चाऱ्यासाठी गुरांच्या चाऱ्यासाठी. तर ते यंत्र होतं. नंतर ट्रॅक्टर वगैरे ट्रॅक्टरची यंत्र जे असतात ते पण होते. शेतीविषयक प्रत्येक जे वस्तू लागते त्या सर्वांचं प्रदर्शन इथं होतं. आणि भारतातील सर्वात मोठं पहिलंच असं कृषी प्रदर्शन होतं. तर बघू शकता तुम्ही नवीन व्हरायटीचे ट्रॅक्टर, आणखीन नवीन कंपन्यांचे. तर ते प्रदर्शनामध्ये त्यांनी आणलेले होते. आणि हे आहे तर असं ऊसाचं जे वरचं राहिलेलं असतं ऊस जाऊन, तर त्याच्यापासून असं ते गुरांसाठी खाद्य बनवून असं पूर्ण बांधून वगैरे ठेवून विक्रीसाठी आपण हा पण बिझनेस करू शकतो. तर खूप छान होतं हे पण, म्हणजे शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायद्याचं असणारं आणि ज्यांना असं बिझनेस करायचं त्यांच्यासाठी पण फायद्याचं होतं. तर इथं वर्मी बेड आणि काय म्हणतो गांडूळ खत जे कसं तयार करायचं त्यांनी ते सांगत होते, कसं तयार करायचं. आणि आपल्याला पाहिजे असेल तर ते नोंदणी वगैरे करून ते आपल्याला घरपोच पण देतात. त्यांचा नंबर वगैरे आम्ही घेऊन ते सर्व हे केलं. तर माहिती पण मिळत होती आणि आपल्याला हवं असेल तर त्याविषयी आपण हे करून नंबर वगैरे त्यांचा घेऊन ते मागवू पण शकत होतो. त्यामुळं खूप छान असं म्हणजे कृषी प्रदर्शन होतं हे. तर प्रत्येकाने यावं असं प्रदर्शन होतं. तर इथं हायड्रोपोनिक आणि एरोपोनिक पद्धतीनं ज्या पालेभाज्या आहेत, तर त्या पालेभाज्या किंवा काय म्हणतो आपण ह्या वेगवेगळ्या व्हरायटीचे फळझाडं पालेभाज्या त्या इथं ग्रो केलेल्या होत्या.
तर इथं बघू शकता तुम्ही एरोफोनिक्स पद्धतीने ह्या ग्रो केलेल्या फॉगरच्या हे वेगळं आहे वरून हे आपल्याकडे बोला हिरवी ककडी झारा व्हरायटीची ककडी फोटो का व्हरायटी एकच नंबर आपल्या होती ना 6-7 किलो भोपळा आणि फळेचे बरेच होते. वेदर स्टेशनच्या माध्यमातून जे KVKचे विद्यार्थी आहेत त्यांनी असे प्लॉट तयार केलेले होते, त्यामुळं त्यांचा पण म्हणजे शेतकऱ्यांचा ते यंत्र जर लावलं तर फायदा होतो आणि पीक एकदम व्यवस्थित येतं. काय कमी जास्त ते आपल्याला वेदर स्टेशन मार्फत कळतं, त्यामुळं व्यवस्थित मॅनेजमेंट शेताचं होऊ शकतं. नंतर इथं बघा काय म्हणते त्याला हे वेगळंच फ्रूट आहे, हे पण पाहायला भेटलं झुकिनी. तर झुकिनी होती ती, तर झुकिनी पण पाहिली. त्याचा आपल्याकडे नाही वापर होत, पुणे मुंबईला वापरतात. आणि हे आहे फरसबी. तर फरसबी नाव ऐकून होते पण कसलं होतं ते पण पाहायला भेटलं आणि खूप उत्पादन याचं निघतं आणि ह्याला भाव पण चांगला असतो फरसबीला. आणि आपल्या इकडे ते येऊ शकतं, ते पण त्याची माहिती वगैरे ते सर्व घेतली. तर बघा शेंगा पाट बुडापासून ते पूर्ण ह्याच्यापर्यंत शेंगा होत्या. तर हे आहे फरसबी. तर पहिल्यांदाच पाहिलं होतं मी. तर बघा छान असं त्यांनी सर्व जे आहे ते मल्चिंग पेपरवर ग्रो केलेलं होतं, जेणेकरून गवत वगैरे येणार नाही आणि कमी पाण्यामध्ये चांगलं उत्पन्न भेटेल यासाठी. तर इथं जे आहे ते बॉक्समध्ये त्यांनी हे करून कोकोपीट टाकून वरती जे सँडचे खडे आहेत ते टाकलेले होते आणि त्याच्यामध्ये टोमॅटोचे झाडं जे ग्रो केलेले होते, म्हणजे हायड्रोपोनिक पद्धतीनं त्यांनी ग्रो केलेले होते, पण कोकोपीट वगैरे वापरून आणि म्हणजे कमी जागेत जास्त उत्पन्न. तर हे खालून ड्रीप मार्फत औषधं किंवा काय असेल ते देऊन हे केलेलं होतं. आणि वरून हे कशामुळे टाकलं आहे तर कमी पाण्यामध्ये चांगलं हे व्हावं, उत्पन्न मिळावं, त्यासाठी म्हणजे बाष्पीभवन त्या मातीचं होऊ नये यासाठी ते वरून खडे वगैरे टाकून त्याने मस्त छान असं नियोजन केलेलं होतं. बघा KVKच्या विद्यार्थ्यांचंच हे होतं. तर ते विद्यार्थी खूप छान अशी माहिती वगैरे सांगत होते आणि छान एकदम भरपूर व्हरायटीचे त्यांनी ग्रो केलेले होते. मग जेवढी शक्य होईल तेवढी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. गर्दी खूप होती, अफाट गर्दी होती. आम्ही शनिवारी गेलो होतो तेव्हा, तिसऱ्या दिवशी पण भरपूर गर्दी होती बघा. तर आता इथं दोडका रिड्ज कोर्ट, तर दोडका पण बघा असा वरती हे करून बांबू वगैरे लावून हँगिंग पद्धतीनं दोडक्याची लागवड केलेली होती आणि उत्पादन त्या पद्धतीनं जर आपण दोडका लागवड केली तर भरपूर उत्पादन मिळतं. इथं आहे दुधी भोपळा. तर दुधी भोपळा तो पण आहे, तो बघा असं हँगिंग पद्धतीनं आणि खूप इतकं छान मॅनेजमेंट कारलं वगैरे आहे. तर खूप छान मॅनेजमेंट त्या विद्यार्थ्यांनी केलेलं होतं, तर ते खूप छान वाटलं. तर इथं आहे टोमॅटो. तर बघा चेरी टोमॅटो म्हणून एक होतं, एकदम छोटे चेरीसारखे टोमॅटोज, आणि ही आहे ती हे वेगळंच व्हरायटीचं आहे. तर बघा इथं नाव वगैरे त्यांनी सर्व त्यांचं मेन्शन केलेलं होतं. खायला गोड आणि आपल्याला लाल आणि लाल भेंडी, लाल भेंडी
हिरव्या भेंडीपेक्षा जास्त मार्केट आहे शेतीमध्ये. आपल्या इकडं माहीत नाही त्यामुळे नाही वापरत गावाकडं. तुम्ही मुंबई शेतीसारखं शहरात उत्पादन पण जास्त नसतं आणि भाव पण जास्त आपण पण ते शेतीमध्ये उत्पादन जास्त वाढवण्यासाठी त्यामुळे प्रत्येकाने भाग आहे शेतकऱ्यांसाठी. तिथं मशीन लावले त्याच्यावरती तर हा बघा शिमला मिरचीचा प्लॉट आहे. गोल शिमला मिरची आणि अशी तळून करायची शिमला मिरची अशा 2-3 व्हरायटीच्या होत्या. ही साधी मिरची आणि इथं जे आहे ते टोमॅटो, वरती टोमॅटो आणि खाली बटाटे. तर हे ऐकून होते खूप दिवसापासून मी पण म्हणजे ऐकून होते किंवा कसं असतं हे. तर ते प्रत्यक्षात पाहायला भेटलं. वरती टोमॅटो आणि खाली बटाटा लागतात. तर बघा एकाच झाडापासून आपल्याला डबल उत्पन्न मिळतं. तर हा टोमॅटोचं त्यांनी ते लागवड केलेलं आणि त्याचे फायदे वगैरे ते सर्व सांगितले. तर इथं बघा चेरी टोमॅटो, हे आहे चेरी टोमॅटो. लहान साईजमध्ये टोमॅटो असतात आणि खायला गोड लागणारे. तर त्याचा प्लॉट होता आणि असंख्य किती टोमॅटो लागलेत बघा, तुम्ही बघू शकता. पूर्ण म्हणजे असं झाड लगडून गेलं आहे एवढे टोमॅटो आणि उत्पन्न तर नक्कीच भरपूर निघत असणार. आणि हा आहे ऊस. तर ऊसाला बघा तण नियंत्रण व्हावं आणि कमी पाण्यात चांगला ऊस यावा यासाठी त्यांनी हा कागद जो आहे तो वापरून ऊस जो आहे तो ग्रो केलेला आहे. तर नवीन नवीन तंत्रज्ञान जे KVKने तयार केले किंवा नवनवीन आता आपल्या आधुनिकतेकडे शेती नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. त्यापासून होणारे फायदे ते पण त्यांनी सांगितले. तर हे आहे हायड्रोपोनिक म्हणजे पाण्यामध्ये प्लांट ग्रो केलेला आहे. तर ते कोकोपीट थोडंसं टाकून त्याच्यामध्ये ती वनस्पती ठेवून ही पालकाच्या भाजीसारखी दुसरी पालेभाजीच आहे. तर ती पाण्यामध्ये त्यांनी औषधे सोडून पाण्यामध्ये ग्रो केलेले आहेत बघा. म्हणजे मातीशिवाय पण शेती होते हे पण त्यांनी सिद्ध करून दाखवले. आणि इथं एके ठिकाणी एका नर्सरीची रोपं पण होती. तर ती पण पाहिली बघा. त्यांच्या नर्सरीत म्हणजे कशी रोपं असतात ते त्याची माहिती वगैरे घेतली जेणेकरून आपल्याला पण उपयोगी होईल. आणि इकडं चेरी टोमॅटोज वगैरे पण विकायला होते थोडेसे. तर 1-2 टप्पे संपल्यानंतर 2-3 टप्प्यानंतर खूप कंटाळा आला होता. मग आता थोडंसं काहीतरी नाश्ता व्हायलाच पाहिजे. तर त्यासाठी आम्ही चाललो आहे आता इकडे. तर बघा मस्त सर्वजण भूक लागली होती. मग सर्वांनी मस्त नाश्ता पुरी भाजी वगैरे खाल्ली. आणि हे बटाट्याचं जे तळून एका बटाट्यापासून 40 रुपयाचं जे आहे ते बिझनेस त्यांचा खूप चांगला होता. आणि बघा तर हे पण ट्राय केलं आम्ही. पहिल्यांदाच हे ट्राय केलं होतं. शिवला तर ते खूप आवडलं, भन्नाट मस्त होतं. ते भाषा असे त्यांचे काय गोंधळे असतात बघा, त्यांचं पण तिथं हे होतं प्रदर्शन. म्हणजे ते असं थोडंसं हे पण व्हावं म्हणजे उत्साह पण वाढावा बघण्यासाठी. त्यासाठी वेगवेगळे होतं काय. तर इथं बायोगॅस टँक होती त्याची माहिती वगैरे देत होते. इकडे जे आहे ते मधुमक्षिका पालनचं होतं. तर इथे एक विद्यार्थीनी होती, तिला तहान लागली होती आणि माझ्या हातामध्ये बॉटल होती. सारखंच पाणी मागायचं त्यासाठी. तर मग तिला थोडंसं पाणी दिलं आणि इथं पण व्हिडिओ शूट करत होते मी. आणि आपल्या शेतीमध्ये म्हणजे जनरली
फळ शेतीमध्ये आणखीन जास्त फळं लागावी यासाठी मधमाशांचा गरज असते. तर ती मधमाशा कशा ग्रो करतात आणि कशा वाढवल्या त्याची माहिती वगैरे, त्यांचे उपयोग ते सर्व सांगत होते. मधाचा उपयोग आणि मध ती पेटी जी आहे मधमाशांची ती पण विकण्यासाठी होती. तर त्याची वगैरे सर्व माहिती घेतली. तर बघा नंतर पुढे आले हॉर्स कॉम्पिटिशन होतं. तर ते पण प्राण्यांचं पण इथं भरपूर असं म्हणजे होतं प्रदर्शन. तर वेगवेगळ्या व्हरायटीचे घोडे होते, त्यांचं व्हरायटीज म्हणजे त्यांचे प्रदर्शन होतं. तर इथं ॲनिमल शो पशुपक्षी प्रदर्शन. तर या भागाकडे आलो आहे. गाई कोंबड्या तर त्यांचं होतं. ह्या गायींसाठी कुट्टी यंत्र जे गायींसाठी लागतं त्याची यंत्र पण होती. आणि इथं वेगवेगळ्या टाईपच्या गायी होत्या. तर त्यांचं पण म्हणजे ते माहिती वगैरे आणि त्यांचे फायदे वगैरे ते सांगत होते. असंख्य व्हरायटीच्या गायी होत्या. इथं कोंबड्या आपल्या परसबागेमध्ये वाढवण्यासाठी कोंबड्या किंवा असं विकण्यासाठी कोंबड्या त्यांचं पण होतं. आणि इकडं जे आहे ते कुत्रे, वेगवेगळ्या जातीचे कुत्रे आहेत, त्यांचं पण प्रदर्शन होतं. तर त्यांची खासियत वगैरे ते बघून त्यांचं प्रदर्शन होतं. तर इकडं जे आपल्या शेतीसाठी म्हणजे शेतकऱ्यांसाठी उपयोगी असणारे जी यंत्रसामग्री आहे तर त्याचं प्रदर्शन होतं. तर इकडं बघा गाड्यांचं पण प्रदर्शन होतं. 4 चाकी गाड्या, 2 चाकी गाड्या, तर त्यांचं ट्रॅक्टर असतील त्यांचं पण प्रदर्शन होतं. तर बघा शिव मस्त ट्रॅक्टरवर बसून शिवचा पण मस्त फोटोशूट केलं. ट्रॅक्टर त्याला खूप आवडतं त्यासाठी. तर नंतर उद्योग समूह आहेत. बळीराजा म्हणजे शेतकऱ्यांसाठी उपयोगी असणारे उद्योग समूह. तर त्या टप्प्यात आलो आहे आता आम्ही. तर बघा ट्रॅक्टरची यंत्र, ट्रॅक्टरला जोडून असणारे यंत्र आणि त्यांचे उपयोग, त्यासाठी ते यंत्र होते. कृषी प्रदर्शनाचं मोठी जागा होती. तर लहान मुलींचं डान्स तर याच्यानंतर वेगवेगळ्या कंपन्या ज्या आहेत त्यांच्या औषधं किंवा त्यांचे यंत्र, तर ते त्या यंत्राची माहिती देत होते आणि त्यांचे यंत्र ते विक्रीसाठी पण उपलब्ध होते. तर बघा वेगवेगळ्या नर्सऱ्या होत्या. त्या नर्सऱ्यांची रोपं किंवा कसे हे होतात त्यांचे फुलांचे किंवा हे भरपूर असे रोपा जेव्हा त्यांनी पण ते हे आहे दूध यंत्र. तर बघा हे दूध यंत्र आहे. तर दूध यंत्राची पण ते माहिती वगैरे देत होते आणि त्याचे उपयोग आपल्याला घ्यायचं असेल तर ते काय करायचं त्याची पॉम्पलेट वगैरे ते देत होते. तर इथं बघा नॅचरल म्हणजे केमिकल फ्री अगरबत्ती आणि पितांबरीचं डिशवॉशर ते 2-3 सामान घेतले. दुसरं काही घेतलं नाही इथून. मग तेवढेत 2 सामान घेतले होते आम्ही. नॅचरल म्हणजे केमिकल फ्री होतं त्यामुळं मग ती अगरबत्ती घेतली. आणि मस्त आईस्क्रीम वगैरे खाऊन आमचा हा फास्ट बघून हे प्रदर्शन झालं. थोडा लेट झालं होतं यायला त्यामुळे गडबडीत पाहिलं. आणि त्यासोबत शिव पण होता लहान. तर बघा असा आजचा ब्लॉग होता कृषी प्रदर्शन. तुम्ही पण नक्की या, दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये असतं. त्याचं नोटिफिकेशन आपल्या चॅनलवर तुम्हाला पाठवेनच. तर खूप छान प्रदर्शन होते. 5 दिवसाचं असतं आणि मस्त काढलेले आम्ही काही फोटोज ते पण तुमच्यासोबत शेअर केलेत. तर व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.